श्री स्वामी समर्थ. जे व्हिडिओ अर्धे पडलेले आहेत असं समजलं, त्याच्यासाठी हे परत व्हिडिओ टाकते मी. मंगळवारी किंवा शनिवारी लवंगा घ्यायच्या, फुल लवंगा म्हणजे फुल पूर्ण असलेल्या अशा लवंगा घ्यायच्या, शक्यतो मोठ्या मोठ्या असावे. त्याच्यानंतर मौली धागा घ्यायचा. मौली म्हणजे लाल आणि पिवळा एकत्र धागा असतो, तो धागा घ्यायचा. आणि एक स्वामींचं नाव, हनुमानाचं नाव काय किंवा स्वामींचं काय, शक्यतो ओम हनुमते नमः असं म्हणायचं. एक लवंगचं तोंड ह्या बाजूला, एक लवंगचं तोंड ह्या बाजूला, अशा ठेवायच्या लवंगा. आणि त्याच्यावर असं आपल्या बाजूनं दोरा गुंडाळून त्याला गाठ मारायची. ही एक जोड झाली. अशा 108 जोड करायच्या. म्हणजे किती होणार? 108 म्हणजे 216 लवंगा होणार. तसं जमत असेल तसं करा, नाहीतर 108 लवंगा घ्या. 2 ह्याचे जे पेअर आहेत ते करा. एका ह्याच्या 2 पेअर, 2 लवंगा घेऊन एकाचं तोंड इकडं एकाचं तोंड इकडं, अशा 2 लवंगा घ्यायच्या. त्याच्यावर अशी आपल्या बाजूनं धागा घ्यायचा असा आणि तो गाठ मारायची. एक गाठ झाली की ओम हनुमते नमः हे करायचं. अशा संपूर्ण 108 लवंगाच्या 2-2 पेरच्या लवंगा होती. अशी संपूर्ण माळ तयार करायची. पूर्ण माळ झाली की गाठ मारायची. आणि ती माळ घरात तुम्ही मारुती फोटोला घातली तरी चालते, मारुतीच्या मंदिरात नेऊन घातली तरी चालते. तुमची इच्छा, तुम्ही कुठं तुम्हाला जमत असेल ते मी घाला. हे घातल्यानंतर, हे माळेचा उपाय केल्यानंतर तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या सुटायला मदत होतात. म्हणजे तुमचे कुठली कामं आहेत ती होत नाही आहेत, हळूहळू होतात. मी सांगते याचा अर्थ हा नाही की तुम्ही या मंगळवारी केले की 8 दिवसात कामं होतील, नाही. आणि शिवाय कष्ट आणि तुमची मेहनत हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही करायला पाहिजे. हे जे उपाय असतात हे दिलेले असतात, फक्त तुम्ही करायला हवं. त्याच्याबरोबर तुम्ही प्रयत्न पण करायला हवेत. तुमचं कुठलंही काम होत नाही, तुमची एखादी इच्छा आहे की तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा तुमच्या मुलाचं शिक्षण पूर्ण होऊ देत, तुमच्या मुलाला सर्व्हिस लागू देत, तुमचं काय मत असेल, तुम्हाला काय हवं असेल, असं तुम्ही ज्या काही तुमच्या इच्छा आहेत, पण एका माळेच्या वेळेला एकच इच्छा बोला. कसं असतं, जास्त इच्छा बोलून त्याची व्यवस्थित होण्याची म्हणजे लिमिट जास्त नसतं त्याचं. 1 किंवा 2 इच्छा बोलल्या तुम्ही, त्या तुमच्या पूर्ण व्हायला मदत होते. बरं, माळा घालायच्यात तुम्हाला काही जास्त करायचं नाही आहे, त्याच्यामुळे एक इच्छा पूर्ण झाली की तुम्ही दुसरी माळ घालू शकता. अशा पद्धतीनं घालून तुम्ही हनुमान मंदिरात 11 शनिवार किंवा 11 मंगळवार करा. दर मंगळवारी इथून माळ करून घालायची किंवा ती. आणि जर तुम्ही घरात घातली फोटोला, तर ती फोटोची माळ 2 दिवसानं किंवा 8 दिवसानं, नाही तर दुसऱ्या दिवशी जसं तुम्हाला जमेल तसं ती माळ काढून पिंपळाच्या झाडाखाली पुरा, किंवा वाहत्या पाण्यात तुम्हाला सोडता येत असेल तर तसं सोडा, जसं जमल तसं. शक्यतो पुरलेली चांगली पिंपळाच्या झाडाखाली. हे करून बघा. आणि तुम्हाला जेव्हा माझ्याकडून वैयक्तिक उपाय हवे असतील, वैयक्तिक मार्गदर्शन हवे असेल, त्यावेळेस हा माझा मोबाईल नंबर आहे, तो व्हॉट्सअपचा आणि पैसे पे करायचा दोन्ही पण आहे. ह्याच्यामध्ये तुमचं नाव इंग्लिशमध्ये, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण हे पाठवून द्यायचं. त्याच्यानंतर तुमचा जो काय प्रश्न आहे तो पाठवून द्यायचा मराठीमध्ये लिहून. आणि त्याच्यानंतर मी जे तुम्हाला माझी फी सांगितली जाईल, फी पे केल्यानंतर तुमचे उपाय दिले जातात. माझी फी तुमचे उपाय पे करायला आणि तुमचे उपाय द्यायला आणि तुमचं जे नाव, जन्मतारीख आणि कुंडली आहे ही पाण्याची फी आहे. करून बघा हा माळेचा उपाय. श्री स्वामी समर्थ.